हॅलो नमस्कार. सो हा असणार आहे माझा यूट्यूबचा फर्स्ट ब्लॉग. येस. सो माझ्याकडे खूप मोठी सेल्फी स्टिक नाही आहे किंवा एडिटिंगसाठी काही कुठलाच ॲप नाही आहे. मी इन्स्टाचाच एडिट्स ॲप वापरते. सो मी विचार केला की इंस्टाग्रामवर 10K फॉलोवर्स झाल्यानंतर यूट्यूबवरसुद्धा आपण आता थोडंफार ॲक्टिवेशन दाखवलं पाहिजे आणि म्हणूनच हा आहे तुमच्यासाठी माझा पहिला ब्लॉग. मी परागला म्हटलं की मला ना जे यूट्यूबवर जे फेमस यूट्यूबर्स आहेत त्यांचे ब्लॉग दाखव. सो ते बघितल्यानंतर मी पाहिलं की लोक काहीही दाखवतात. त्यांचं घर दाखवतात, मग ते ट्रेनमध्ये चढतात ते दाखवतात, मग ते काय खातात ते दाखवतात आणि आपण तासन तास असं बसून बघत असतो. सो बेसिकली माझ्या हे लक्षात आलं की लोकांच्या आयुष्यात काय घडतंय हे बघण्यामध्ये आपल्याला कितपत जास्त इंटरेस्ट असतो. सो इथे मागे तुम्ही हे बघू शकता, फ्रेम किती सुंदर आहे. हां, तर आपला विषय असा होता की लोकांच्या आयुष्यात काय चाललं हे बघण्यात आपल्याला खूप जास्त इंटरेस्ट असतो आणि जेव्हा आपण आपल्या आयुष्यात काय चाललंय हे लोकांना दाखवायला सुरू करतो ना, तेव्हा आपले व्ह्यूज वाढतात, सबस्क्रायबर्स वाढतात. ओके. सो आज मी घरीच आहे, ऑफिसला नाही गेले. माझा पाय खूप जास्त दुखतोय, त्याला थोडीशी स्वेलिंग पण आली आहे. सो चालायला थोडीशी दिक्कत होते. सो म्हटलं की चला टाईमपास करूया, कारण घरी बसल्या बसल्या मी बोर होते आणि टाईमपास असा आहे की मी यूट्यूब ब्लॉग बनवते. ओके. सो माझ्या एका फ्रेंडने मला सजेस्ट केलं की तू आईफोन ले ले. जब तू आईफोन लेगी तेरी पिक्चर क्लॅरिटी और भी अच्छी होगी और तेरे व्ह्यूअर्स और सबस्क्रायबर्स और बढ़ेंगे. बट मला हे समजत नाही की व्ह्यूअर्स आणि सबस्क्रायबर्स वाढवण्यासाठी मी माझे 1.5 लाख का वेस्ट करू. म्हणजे माझा 40,000चा मोबाईलसुद्धा मला 10,000 फॉलोवर्स देतोच आहे. सो वाय डू आय स्पेंड 1.5 लाख फक्त त्या क्लॅरिटीसाठी. आयदर मी इथे मग इन्स्टेड ऑफ दॅट मी फिल्टर्स वापरू शकते यार. इथे बघा, हा आहे आमच्या एंगेजमेंटचा फोटो. हा पिलो कवर आहे आमच्या फर्स्ट ॲनिव्हर्सरीला. मी त्याला 9 इयर्स झालेत. ह्याला दर महिन्याला मी वॉश करून परत घालत असते. त्याची क्वालिटी इतकी छान होती. इथे मी किती सुंदर दिसत होते. आय मीन जॉ लाईनसुद्धा तुम्ही बघू शकता आणि दात इतके छान आहेत. नो ग्रे हेअर्स. हा तर म्हणजे आजही तसाच आहे. इथे मागे तुम्ही बघू शकता साबण आहे आणि बरेचदा प्री विचारतो की मम्मी इथे साबण का ठेवलेत. तर बेसिकली हे माझं बेडरूम होतं माझ्या मम्मीच्या घरचं आणि तिथे हा रॅक होता. तर फोटोग्राफरला सुद्धा हीच जागा मिळाली होती आणि त्यांनी ते एडिटिंगसुद्धा नाही केलं. फोटोग्राफर होता माझा भाऊ. सो त्याला आता 9 वर्षानंतर हे कवर ऑलरेडी बऱ्याच जणांनी बघितलं, आता बोलून काही फायदा नाही. सो बेसिकली ते साबण जे आहे ते रिन साबण आहे आणि लक्स साबण आहे. आणि हा बघा, हा माझा नवरा आणि ही बघा, ही त्याची बायको, हे झुमके आणि हा गजरा. सो मला असं वाटतं की माझा पहिला ब्लॉग तयार आहे, कारण ह्याच्यापेक्षा जास्त आता काय टाकायचं. म्हणजे तुम्हाला हे तर समजलं की मी आज का घरी आहे, मी काय करत आहे, मी काय विचार करत आहे. सो इतकं पुरेसं आहे आज दिवसभरात तुम्हाला गॉसिप करण्यासाठी. सो तुम्हाला गॉसिपिंगचा मी चांगला विषय दिलेला आहे. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.